हरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते. हे सायले, देवळाबाहेर जे आम्ही भीक मागत होतो ते तुलाच आवडलं नाही. मग सासू सासऱ्यांना कुठल्या तोंडाने सांगणार होतो आम्ही, म्हणून ते जे काही सुचलं ना ते आम्ही बोलत गेलो असं म्हणते आता इथे मैनावती. सायले, परत खोटं नाही बोलणार, चूक झाली, भीक मागितली ती चूक झाली, खोटं बोललो तर चूक झाली असं म्हणते मैनावती. एवढी चूक पोटात घे सायले, हवं तर पाया पडते तुझ्या असं म्हणते मैनावती. हे बघा, आता तुम्ही रडू नका असं म्हणते आता इथे सायली. मैनावतीने सदाशिवला, पण पुन्हा असं काही होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही ग, कधी नाही होणार असं म्हणते आता इथे मैनावती. बोला ना तुम्ही पण असं म्हणते मैनावती. नाही होणार ग असं म्हणून ड्रामा करतो आता इथे सदाशिव. रडत रडत बघा हात जोडतो तो. तर आता तिथून सायली निघून जाते. चिडू नको ग पोरी असं म्हणते आता इथे मैनावती. तर ड्रामा करत असतात दोघेही. तर आता इथे जाऊन दरवाजा बंद करते बघा प्रेक्षक हो मैनावती. आणि आता इथे दोघे ड्रामा करत असतात ते आता हसायला लागतात जोरजोरात बघा प्रेक्षक हो. मैनावती आणि सदाशिव जोरजोरात हसायला लागतात बघा प्रेक्षक हो, खूप मोठ्याने. तर आता इथे नागराज त्या मुलाला म्हणत असतो, अरे आवडला का व्हिडिओ? खूप पूर्वी शूट केला असं म्हटलात ना तुम्ही, पण सापडत नाही असं म्हणत होता तो मुलगा म्हणजे हॅकर. तर पूर्वी शूट केला तर तू तुझं काम कर ना शोधायचं तू असं म्हणत होता इथे नागराज. करतो असं म्हणतो तो मुलगा. त्या प्रियाला लक्षात आलं ना की तिचा फोन इथे आहे म्हणून असं म्हणतो नागराज. तर इकडे येईल ती की तिचा फोन नाही म्हणून आणि अख्खं डोक्यावर घेईल ती असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. लवकर शोध असं म्हणतो तो. लवकर करतो सर असं म्हणतो आता इथे तो मुलगा हॅकर. आणि आता बघतच असतो तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी बघा प्रेक्षक हो, पण काय त्याला मिळतच नसतं लवकर. तेवढ्यातच आता इथे साक्षीला दाखवलंय. तर आता इथे साक्षी आपला फेक अकाउंट बनवलेली असते ना डेटिंग ॲपवरती, समीरा शेखर म्हणून. तर आता इथे त्याच एका मित्रावर बोलत असते ती आणि म्हणत असते, ओ तू इथे येणार आहेस इंडियामध्ये, दॅट्स ग्रेट असं म्हणते ती समीरा. आय मीन असं किती दिवस फक्त ऑनलाईन बोलत राहणार ना आपण असं म्हणते तर समीरा. ओ असं म्हणते समीरा, अच्छा मग मला सुद्धा बघायचं आहे की फोटोत इतका हँडसम दिसणारा आणि बोलताना मध्ये मध्ये थोडंसं फ्लर्टिंग करणारा हा माझा नवीन मित्र एक्झॅक्टली कसा आहे असं म्हणते समीरा. अरे बास बास, किती कौतुक करशील माझं. आणि बाय द वे तू अजूनपर्यंत मला प्रत्यक्षात भेटलेलाही नाहीस असं म्हणते आता साक्षी. त्यामुळे तुला वाटतंय त्याच्यापेक्षा खूप वेगळी असू शकेल आणि तसंही ऑनलाईन फसवणूक होण्याची उदाहरणं काही कमी नाहीत. पण आय एम शुअर की आपली पहिली भेट खूपच एक्साइटिंग होणार आहे असं म्हणते आता इथे साक्षी. ओके असं म्हणते ती. बाय असं म्हणते ती. येस असं म्हणतो तो आता हॅकर मुलगा. मिळाला तुमचा व्हिडिओ असं म्हणतो तो. हाच आहे ना? तर आता इथे नागराज बघतो. हाच आहे की असं म्हणतो आता इथे नागराज. थँक्यू असं म्हणतो तो. डिलीट कर असं म्हणतो तो. तर आता इथे लगेच करतो असं म्हणतो तो मुलगा. कायमचा डिलीट करायला पाहिजे हां, डन असं म्हणतो आता तो हॅकरला. तर आता हॅकर म्हणतो ठीक आहे डन केला असं म्हणतो तो. तर आता नागराज म्हणतो केला का डिलीट? आता बस धमक्या देत. कायमचा व्हिडिओ डिलीट झालाय तुझा असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. मी फोन तिथेच ठेवून येतो असं म्हणतो नागराज. म्हणजे प्रियाला वाटेल तिच्या हातून फोन कुठेतरी पडला होता म्हणून असं म्हणतो नागराज. तर तेवढ्यातच आता इथे तो उघडतो बघा प्रेक्षक हो खिडकी आपल्या गाडीची. तेवढ्यातच प्रिया आलेली असते तिथे. तर आता इथे फोन घेण्यासाठी हात पसरलेली असते प्रिया. झाला व्हिडिओ डिलीट करून असं म्हणते आता इथे प्रिया. नाही म्हणजे झाला असेल तर प्लीज मला माझा फोन द्याल का असं म्हणते आता इथे प्रिया. द्या असं म्हणते प्रिया. असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया घेते फोन. तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नाही आहे म्हणून पटकन फोन उचलला तसं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते मी तुम्हाला फोन उचलू दिला असं म्हणते आता इथे प्रिया नागराजला. तुम्ही इडली इडली असं इडलीवाल्यासारखे बोंबलत आला ना तेव्हाच कळलं असं म्हणते प्रिया. काय तरी गडबड आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते काय काका असं म्हणते आता इथे प्रिया. कसला विचार करताय असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया म्हणते तुम्ही मूर्ख ठरलाय कारण मी हुशार निघाली असं म्हणते आता इथे प्रिया. आहेच ना असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला खूप राग आलेला असतो आणि त्याचा चेहराच पडतो. काय हो तुमच्या ह्या मूर्खपणात सामील व्हायला एक पार्टनर शोधून आणला तसं म्हणते आता इथे प्रिया त्या मुलाला बघा प्रेक्षक हो. त्याचा काही उपयोग होणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. जर आता प्रिया म्हणते म्हणजे काका तुम्हाला खरंच वाटलं का की तो फक्त व्हिडिओ माझ्या फक्त मोबाईलमध्ये सेव्ह केला असेल मी? अरे मी पहिलीत किंवा दुसरीत नाही आहे असं म्हणते आता ती. तर आता इथे प्रिया म्हणते मी तो व्हिडिओ अशा ठिकाणी लपवलाय ना असं म्हणते आता इथे प्रिया जिथे तुम्ही किंवा मैपत गँगचा हा नवीन पार्टनर सुद्धा नाही पडू शकणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे त्या मुलाला पण कळत नाही काय बोलते म्हणून. त्यामुळे उगाच वेळ नका वाया घालू असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर निघता निघता आता ती ओळते आणि म्हणते बाय द वे असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्ही सुभेदारांच्या घरात ते भिक्कारड जोडपं पाठवलंय ना, जरा तोंड सांभाळून बोल प्रिया असं म्हणते आता इथे नागराज. ते तुझे आई बाबा आहेत ते कळायच्या आत ते निघून जाणार आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. ते इथे फार दिवस टिकणार नाहीत असं म्हणते आता इथे प्रिया. ही जबाबदारी माझी असं म्हणते आता इथे प्रिया आणि धमकी देते आता ती नागराजला.
तर आता इथे प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे सायली आपल्या खोलीमध्ये येते बघा प्रेक्षक आणि आता ती डोक्याला हात धरते. तर आता इथे अर्जुन बघतो तिला आणि तो म्हणतो, काय झालंय तुला? तर आता इथे सायली म्हणते, असे कसे होतो माझे आई बाबा, पैशांची चणचण भासते म्हणून कोणी रस्त्यावर जाऊन भीक मागतं का? असं म्हणते आता इथे सायली. कसे वागू शकले ते असं म्हणते आता इथे सायली. जाऊ दे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू शांत हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो कसं मी शांत हो, माझं डोकं भणभणतंय असं म्हणते आता इथे सायली. आता दिसत नाहीये का तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय असं म्हणते सायली. आणि ते अशी परतफेड फेड करताय त्या सगळ्याची असं म्हणते आता इथे सायली. आपण बाहेरून आलो तेव्हा आपण किती खोटे बोललेत ते पाहिलं ना देवळात पडल्याबद्दल. तर आता इथे अर्जुनला आठवतो की कसं खोटं बोललेले तिचे आई बाबा ते. आम्ही देवळात गेलो होतो पाया पडायला वगैरे, सगळे बारीक सारीक तपशील पण दिला त्यांनी. बिचारे आपल्या आईबाबांना खरं वाटलं ते म्हणून किती काळजीने विचारायला लागले ते, आणि तेव्हाही माझे आईबाबा खोटं बोलायचं थांबले नाहीतच असं म्हणते आता इथे सायली. तर सायली म्हणते, इतकं मिलावून मेल्यासारखं वाटतंय मला, काय सांगू असं म्हणतात आता इथे सायली. मी पण शॉक झालो असं म्हणतो आता इथे अर्जुन. ते दोघं किती डिटेलमध्ये खोटं बोलत होते असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय मीन असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय मीन तुझे आई बाबा असे कसे वागू शकतात असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, म्हणूनच मला हे सगळं सहन होत नाहीये आता. पाडव्याच्या दिवशी आपण सगळे खेळत होतो तेव्हाही तेच. किती मिठाई आत, मी हे नाही पिऊ शकत असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. माफ करा मी पटकन दुसरं सरबत आणू का असं म्हटलेली असते सायली. तर आता इथे मैना म्हटलेली असते, परत परत का तेच बनवायचं असं म्हणते आता इथे मैना, त्यापेक्षा बाहेरून मागूया असं म्हणतेली. सगळं आठवतं आता इथे सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला आठवतं कसं तिने पिन घेऊन उघडलेला असतो तो लॉक, तेही आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. आणि कसं ती खोटं बोलून पैसे घेतलेले असते आणि कसं प्रियाने पण तेच केलेलं असतं आणि कसं भांडलेले असतं ते पैशांसाठी, हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो आता इथे अर्जुनला. तर आता इथे सायलीला आठवतंय आणि सायली सांगते आता इथे अर्जुनला, पाडव्याच्या दिवशी आईने पिनने कुलूप उघडला होता असं म्हणते आता इथे सायली. जाऊ दे, तिला पैशांची खूप गरज आहे म्हणून दुर्लक्ष केलं मी असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुनने पण पाहिलं असतं ते, पण त्याआधी त्यांनी प्लॅस्टरबद्दलची थाप मारली होती ती मला आवडली नव्हती, आणि आता वरचेवर खोटं बोलणं हे सगळं कसं सोडायचं मी, सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला पण कळतं हिला पण माहिती आहे म्हणून. तर आता इथे सायली म्हणते, तुम्ही गप्प का आहात, बोला ना असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही आईबाबांच्या दुकानातून फोटो बघितलात आणि त्यांना माझे आईबाबा म्हणून घेऊन आलात घरी, पण या सगळ्यावर फेरविचार हवा असं म्हणतात इथे सायली. असं तुम्हाला नाही वाटत आहे का असं म्हणतात इथे सायली. तिला डाऊट आला बघा प्रेक्षक हो टेलरवर. मला असं वाटतंय असं म्हणतात इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला शॉक बसतो. तर आता सायली म्हणते, मला तर अशी शंका येते की, कसली शंका असं म्हणतात इथे अर्जुन. मला शंका येते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे खरंच माझे आई बाबा आहेत का असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतच राहतो तिच्याकडे, कारण त्याने DNA टेस्ट केलीच ते ना. तर आता इथे DNA टेस्ट केलेलं आठवतं त्याला, यांचे मॅच झालेले नाही आहेत का असं म्हटलेलं असतो आता इथे चैतन्य. तेव्हा मैनावती काकू आणि सदाशिव काकाचे DNA टेस्ट मॅच झाले असं म्हणून खूप राग आलेला असतो ना अर्जुनला, ते आठवतं आता त्याला. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तू खूप टोकाला जातेस बायको, आणि असा हा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेशील, अजून काही नाही असं म्हणतो इथे अर्जुन. आता त्रास तर कायमचा होतच राहणार आहे मला, पण हे निशंकेचा शंक कसं करायचं सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. हे बघ सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन, मला तुझ्या आईबाबांचंही वागणं पटत नाहीये कधी कधी. आम्ही त्यांची गरिबी बघतोय ना, त्यात त्यांना 4 मुलींना मोठं करावं लागले असं म्हणतो आता इथे अर्जुन. पैसा माणसाला काय काय खूप करायला लावतो जेव्हा पैसे नसतात. तुझ्या आईबाबांच्या बाबतीत सुद्धा हेच झालंय असं म्हणतो आता अर्जुन. म्हणून अशा चैनीच्या गोष्टी मागायच्या आणि त्या मिळत नाही आहेत हे कळल्यावर रस्त्यावर जाऊन भीक मागायची, खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलत राहायचं असं म्हणतात इथे सायली. हे बघ सायली असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हे बघ तूच म्हणतेस ना सायली, कोणालाही पटकन जज करायचं नसतं, बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचं असतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो, अस्मितालाच बघ ना, ती किती वाईट वागायची तुझ्या आजची, खोटं बोलायची, स्वतः चोरी करून तो ब्लेम तुझ्याशी टाकायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण ती माझी बहीण नाहीच आहे असं कधी म्हणालोय का आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, दोघांमध्ये जरा मिसअंडरस्टँडिंग झाले अर्जुन आणि सायलीमध्ये, या मैना आणि तिच्या नवऱ्यामुळे म्हणजे सदाशिवमुळे. बघा अस्मिता त्यांची गोष्ट वेगळी आहे असं म्हणते आता इथे सायली. त्या माझ्यावर भल्या चिडलेल्या असल्या ना तरी कधीही परक्याने वाटल्या, आपण का कोण जाणे, मला आईबाबांबद्दल तो ओलावा जाणवतच नाही असं म्हणते आता इथे सायली. मला प्रतिमा आत्या आणि आईबद्दल जे वाटतं ते मला मैनावती लोखंडेमध्ये वाटतच नाही असं म्हणते आता इथे सायली. अगं पण जेव्हा ते आले होते घरी तेव्हा किती प्रेमाने तू त्यांना एक्सेप्ट केलं होतं असं म्हणतात इथे अर्जुन. कारण मला तेव्हा सांगण्यात आलं होतं की ते तुझे आईबाबा आहेत म्हणून, पण माझ्यासाठी पण सुखद धक्का होता असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे मी हा विचारच केला नाही की तुम्ही फक्त एक फोटो बघून त्यांना आपल्या घरी घेऊन आलात माझे आईबाबा बघून असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर अर्जुन चिडतो. तर आता अर्जुन म्हणतो, फक्त फोटो, ही प्रोसेस खूप मोठी होती सायली असं म्हणतो इथे अर्जुन. अगं मी तुझ्या शाळेत गेलो होतो तेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन मला मिळाली, त्यावरून मी त्यांना शोधलंय असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तू म्हणतेस की मी चुकलोय असं म्हणतो इथे अर्जुन. हे बघा
तुम्ही असं चिडू नका असं म्हणतात इथे सायली. पण मला परत परत आईबाबांबद्दल शंका यायला लागली असं म्हणतात इथे सायली. म्हणून तू माझ्यावर शंका घेतेस असं म्हणतो अर्जुन. पण मला माझं मन सांगतंय असं म्हणतात इथे सायली. तुझं मन खूप सांगेल, तुला इंट्युशन येत असतील, पण माझ्या हातात स्ट्रॉंग पुरावा आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, आणि मी पुराव्यांवरती विश्वास ठेवतो. पुरावे पुरावे करायला हे काय कोर्ट नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि काय हो, एक फोटोज तर आहे ना तुमच्याकडे पुरावा, म्हणून मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगते. मला ऐनबद्दल, प्रतिमात्यांबद्दल जसं वाटतंय, ह्या मैनावती लोखंडेबद्दल नाही वाटतंय असं म्हणतात इथे सायली. मला माहिती आहे तुला असं का वाटतंय ते. माहिती आहे की तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये बऱ्याच गोष्टी सेम नाही आहेत. आणि त्या दिवशी त्याने पिनने कुलूप उघडलं ते सुद्धा मला माहिती आहे असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच मी खूप महत्वाची स्टेप घेतली असं म्हणतो इथे अर्जुन. कुठली असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मी तुझी आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय बोला तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. DNA टेस्ट केली तसं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही मला सांगावीशी नाही वाटली का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हा मुद्दा आहे का इथे असं म्हणतो अर्जुन. सायली हे बघ, मी तुला नाही सांगितलं कारण मला तुला अपसेट करायचं नव्हतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. जेव्हा तुला हे कळेल की मी DNA टेस्ट करतोय, तुला खूप वाईट वाटलं असतं. आणि जेव्हा तुला कळालं की मी तुझ्या आईबाबांना शोधतोय, तेव्हा तू कशी रिॲक्ट झाली होतीस ते मला आजही आठवतंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मला तुला हर्ट करायचं नव्हतं सायली, म्हणून मी नाही सांगितलं असं म्हणतो अर्जुन. तुम्ही ही टेस्ट कधी आणि कशी केली तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, त्या दिवशी मी तुला हेड मसाज देताना, तर आठवतं आता सायलीला बोल 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 म्हणून तर मेसाज देत असतो ना, तेव्हा कसं त्याने केस कसं काढलेलं असतं सायलीचं, हे सगळं सांगतो आता अर्जुन सायलीला. बघा प्रेक्षक हो. तर आता इथं काय हो म्हटलेली असते सायली, तेव्हाच त्याने केस काढून घेतलेलं असं सांगतो आता इथे अर्जुन सायलीला. बघा प्रेक्षक हो. तर आता सायली पण ऐकत असते, आणि कसं ते केस घेऊन त्याने पुरावा म्हणून ठेवलेला असतो आपल्या बॅगेमध्ये, हे सुद्धा तो सांगतो आता इथे सायलीला. सगळी स्टोरी नरेट करत असतो बघा प्रेक्षक हो. आणि तेवढ्यातच मैनावतीचं पण सांगतो आता तो तिला, की कसं मैनावती आलेली असते तेव्हा तिचाही केस त्याने काढून घेतलेलं असतं. तर आता सगळं सांगतो अर्जुन सायलीला, आणि कसं ते केस घेऊन त्यांनी चैतन्याला दिलेलं असतं. आणि पूर्ण गॅरंटी आहे की मैनावती सायलीची आई नाही आहे असं म्हटलेलं असतो ना अर्जुन, ते सुद्धा तो सांगतो बघा प्रेक्षक हो आता इथे चैतन्याला. तर आता इथे घेऊन आलेला असतो तो DNA टेस्ट, ते आता अर्जुन देतो बघा प्रेक्षक हो सायलीला, हे घे DNA टेस्ट रिपोर्ट्स म्हणून. तर आता इथे सायलीला मात्र धक्का बसतो. तर आता इथे सायली हातात घेते DNA टेस्ट रिपोर्ट्स. काय या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलंय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे ते वाचते, आणि आता तिला पण कळतं की पॉझिटिव्ह आहे. ह्या रिपोर्टमध्ये हेच आहे की तुझे आणि मैनावतीचे DNA टेस्ट मॅच झाले तसं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, तीच तुझी आई असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायलीच्या हातातून ते पेपर्स खाली पडतात, DNA टेस्ट रिपोर्ट्स बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला पण एकदमच मोठा झटका बसलेला असतो आता इथे. तर आता इथे प्रियाला दाखवलंय, बरं झालं मला ह्या घरात परत प्रवेश मिळाला, नाहीतर किल्लेदराच्या घरात राहून मला ते हे DNA रिपोर्ट्स बदलायला चालेल असते असं म्हणतात इथे प्रिया. पण असं म्हणतात इथे प्रिया, आता टेन्शन नाही. आता शेवटचा खाप घालून अर्जुन आणि सायलीची खात्री पटवून दिली की मैना आणि सध्या सायलीसारखाच विचार करते, मग विषय आहे का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो, की कसं काय मैनावती आणि सदाशिव तिचे आई बाबा आहेत म्हणून. तुला कितीही वाटत असलं की ते तुझे आई बाबा नाही आहेत, तरीही सायंटिफिकली हे प्रूव्ह झाले की तू त्यांचीच मुलगी आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. सगळी मुलं त्यांच्या आईबाबांसारखी नसतात सायली, आणि म्हणूनच तू त्यांच्यापेक्षा वेगळी आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो. आणि आता तुला हे मान्य करावंच लागेल की तू त्यांचीच मुलगी आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मी कुठे 100% माझ्या बाबांसारखा आहे, ते अजिबात चिडत नाहीत, सगळ्या गोष्टी शांतपणे सॉर्ट आउट करता, मी आहे तसा नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. इनफॅक्ट अस्मिताई आणि अश्विनी सुद्धा आईबाबांसारखे नाही, तुझा फक्त जन्म लोखंड्यांच्याच झालाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण तुझ्यावर संस्कार मधुभावने केले, तुझ्या आईबाबाची एकही निगेटिव्ह गोष्ट नाही असं म्हणतो इथे अर्जुन. आता डोक्यातनं सगळे विचार काढून टाक असं म्हणतो इथे अर्जुन. तर सायलीला खूप वाईट वाटतं आणि रडत असते बघा ती प्रेक्षक हो. किती बिंडोक दाखवले खरंच इथे अर्जुनला बघा प्रेक्षक हो. तुला कितीही वाटत असलं तरी सुद्धा आता ते दोघेच तुझे आईबाबा आहेत असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, अजूनही माझा याच्यावर विश्वास बसत नाही असं म्हणते आता इथे सायली. मला आधी मनापासून वाटायला लागलं होतं की हे माझे आईबाबा नाही आहेत, आणि त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पुरावा पण शोधायला सांगणार होते मी असं म्हणते आता इथे सायली. पण आता जो पुरावा आलाय तो काहीतरी उलटच सांगतोय असं म्हणते आता इथे सायली. ह्या रिपोर्ट पलीकडे आता आपण काही करू शकत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. का असं म्हणते आता इथे सायली. अहो हे रिपोर्ट्स चुकीचेही असू शकतात ना असं म्हणते आता इथे सायली. अहो विज्ञान पण कधी कधी चुकू शकतं ना असं म्हणते आता इथे सायली.
आणि तुम्हीच मला म्हणाला होतात ना, की आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं ते नेहमी खरं असू शकतं असं नाही आणि आपल्या केस बाबतीत पण हेच झालं होतं ना, असं म्हणते सायली. अगदी सगळे खरे ठरलेले पुरावे नंतर खोटे ठरले असं म्हणतात इथे सायली. मग कशावरून हे रिपोर्ट्स खरे असतील, कशावरून हे रिपोर्ट्स चुकलेले नसतील असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "जस्ट स्टॉप इट नाऊ. तू फक्त तुझ्या मनाची समजूत काढतेस. दॅट्स इट." असं म्हणतो आता इथे अर्जुन. "नाही," असं म्हणते आता इथे सायली. "माझं मन मला सांगतंय की हे माझे आई-बाबा नाहीयेत," असं म्हणते आता इथे सायली. परत असं म्हणतात इथे अर्जुन आणि सतत सतत जी गोष्ट डोळ्यासमोर येते ना, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही असं म्हणते आता इथे सायली. मला माझ्या मनाचं ऐकायला हवं असं म्हणते आता इथे सायली. आणि हे दोघं खरंच माझे आई-बाबा आहेत की नाही हे शोधून काढायला हवं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, म्हणजे मी चुकलोय. हा रिपोर्ट सुद्धा चुकीचा आहे असं म्हणतात इथे अर्जुन. तुझ्या मनाला तुला जे वाटतंय तेच योग्य आणि तेच बरोबर आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. चिडून म्हणतो बघा प्रेक्षक होतो, ग्रेट असं मन चिडतो तो खूप. तर आता तिथून चिडतो प्रेक्षक हो अर्जुन आणि तो जाऊन झोपतो बघा तिथे. आणि आता इथे सायलीला एकटं सोडतो तो. तर आता इथे सायली परत बघते त्या रिपोर्ट्सकडे, ती विचार करायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते, मी किती प्रयत्न करते सायली ही मैना आणि सदाशिवचेच मुलगी आहे म्हणून, पण तेव्हा तेव्हा माझ्यावरच सगळं उलटायला लागले. आणि या DNA टेस्टमुळे तरी माझं 90% काम झालंय. पण उरलेले 10% सुद्धा संशय येऊ नये म्हणून काहीतरी करायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. पण काय करू मी असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तिच्या डोक्यात अजून एक आयडिया येते बघा प्रेक्षक हो. येस असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया सगळे ड्रॉवर्स उघडते. तर आता इथे ती काहीतरी घेते बघा प्रेक्षक हो. कागद घेते आणि आता पेन घेते आणि आता ती काहीतरी लिहिणार असते बघा प्रेक्षक हो तिच्यावरती. तर आता ती ते लेटर सकल लिहिते आणि बंद करते. आता ही चिठ्ठी मिस्टर आणि मिस्टर भिकाऱ्यापर्यंत पोचवायला हवी, म्हणजे लोखंडी कपलकडे बघा प्रेक्षक हो. प्रियाचा प्लॅन आहे. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली असते आणि आता इथे अर्जुन झोपलेला असतो. तर आता इथे सायली येते आणि आता ती तिला उठवायचा प्रयत्न करते. तर आता ती बोलत नाही काही पण. तर आता इथे अर्जुन काय लवकर उठत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला खूप राग आलेला असतो, का उठत नाही अर्जुन म्हणून. तर आता इथे सायली वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते की अर्जुन उठेल म्हणून, पण तो काय उठतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती काय का पडवत असते, पण अर्जुन काय उठतच नसतो. तर आता इथे सायली सगळे प्रयत्न करत असते की अर्जुन उठावं म्हणून. तर आता इथे अर्जुन काय उठतच नाही. पाणी पाणी असं म्हणतोय तर तो. काय चाललंय तुझं हे असं म्हणतो आता इथे अर्जुन. झोपू दे ना मला असं म्हणतो अर्जुन. झोपा ना मग. मी माझं आवरते असं म्हणते इथे सायली. हे असं जोरात. अरे पाणी का उडवतेस तू माझ्या चेहऱ्यावरती? काय चाललंय तुझं हे असं म्हणतो इथे अर्जुन. तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट खटक नाही ना असं म्हणतात इथे सायली. पण माझ्या मनाला जे वाटतं ना तेच मी करणार असं म्हणते सायली. आणि सतत सतत जी गोष्ट डोळ्यासमोर येते ना त्याच्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही असं म्हणते इथे सायली. मला माझ्या मनाचं ऐकायलाच हवं आणि हे दोघं खरेच माझे आईबाबा आहेत की नाहीत हे शोधून काढायला हवं असं म्हणून आता स्वप्न येतं बघा प्रेक्षक हो. अर्जुनला ठीक आहे असं म्हणत इथे अर्जुन. तुझं मन जे तुला सांगतंय, तुझ्या मनाला जे वाटतंय तेच कर असं म्हणत इथे अर्जुन सायलीला. पण पाणी उडवू नकोस आणि मान्य कर की तू जाणून बुजून माझ्या चेहऱ्यावर पाणी उडवलंयस. बघ बघ पुरावा आहे माझ्याकडे असं म्हणत होता अर्जुन. हाय पुरावा आणि पुराव्यांशिवाय अर्जुन सुभेदार कधीच काही बोलत नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. बघ बघ असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे सायली बघतच नसते त्याच्या चेहऱ्याकडे. पुराव्यांशिवाय नाही ऐकणार असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायलीला काहीतरी विचार येतं बघा प्रेक्षक हो. सांगा ना सायली लहान असताना अजून काय काय करायची असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. अरे अर्जुनराव लहान असताना आमची सायली एकदम चंट होती, कुणाचं बी काय ऐकायची नाही ती असं म्हणत होता इथे सदाशिव. तर आता इथे सायली निघून जाते तिथून. बायको असं म्हणत होता इथे अर्जुन. ए बायको असं म्हणून ओढत असतो आता इथे अर्जुन. तर आता इथे काय झालंय हिला अशी का वागते ही असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे आजचा एपिसोड मात्र इथे संपतो का प्रेक्षक होते. बघा तरी त्यामध्ये काय येते. तर आता इथे चैतन्य पण म्हणतो सायली वहिनी नक्कीच यांच्या पोटी जन्माला आली नसेल असं म्हणतो तो. बघून आता इथे सायली आणि तिच्या आईबापांना DNA रिपोर्ट हे काहीतरी गडबड झाली असणार आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य अर्जुनला. तर आता इथे सायली म्हणत असते तिच्या आईबाबांना, तुम्ही काय म्हणायचं लहान असताना मी चोऱ्या माऱ्या करायचे. तर आता प्रिया थांबून सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. माऱ्या करायचे हा मग खरं तेच सांगितलं की असं म्हणते आता इथे मैनावती. तुम्ही दोघं सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी सांगताय तुम्ही असं म्हणते आता इथे सायली, मैनावती आणि सदाशिवला. बाबा म्हणाले मी जेव्हा हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता आणि तू म्हणतेस की मी जेव्हा हरवले तेव्हा 5 वर्षांची होतीस असं म्हणते आता इथे सायली मैनावतीला. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतं प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.